विकेट घेतलं होतं या मॅच मध्ये 4 विकेट घेतलेत आणि 3 रन दिलेत. गुड बॉलिंग. दैवत मॅन ऑफ द मॅच. पुन्हा एकदा दैवत यायचंय सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आणि पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन अजित पाटील मुठवलच्या त्या ठिकाणी जानी तिसकर आहेत, माफ करा. तर मिरिंडा आपण देऊया. जानी तिसकर बघा एक हसमुख स्वभावाचे आहेत. ते आले तेव्हाच हसत हसत आले आणि असंच माणसाने नेहमी हसत राहावं. या पुढे या. दैवत तुम्ही थोडस काळजी घ्या, स्टेजच्या कॉर्नरला आहे तुम्ही, कारण कॅमेरा आपला कॅमेरामॅन त्या ठिकाणी धीरज जे मल्टी टॅलेंटेड आहेत. जसे SMD साठी विपुल सगळंच करतात तसं धीरजही ग्रामीण टेनिस क्रिकेटसाठी करत असतात. तर वळूया आपण पुढच्या सामन्याच्या दिशेने. पुढचा सामना या ठिकाणी आपण बघतायत त्या पुढचा सामना जय जोटिंग देवरुंग वर्सेस आई गावदेवी एवई मध्ये आणि देवरुंगने मला वाटतं टॉस जिंकलेला आहे. फिल्डिंग ते करतायत. इन्व्हाइट केले जय गावदेवी एवईला बॅटिंगसाठी. सामना किती ओव्हरचा असेल? 4 ओव्हरचा. थोडासा नियमामध्ये आपण बदल केलाय षटकांमध्ये. पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटं दिली जातील याची नोंद प्रत्येक संघाने करायची आहे. आमचे दोन्ही अंपायर मैदानाच्या दिशेने जात असताना आपण बघू शकाल हेमंत शेट्टी सर आणि उमेश केणे सर, आमचे जतीन गोयल सर आय थिंक त्या ठिकाणी लंच घेत आहेत. तर वळूया आपण. देवरुंगने टॉस जिंकला, फिल्डिंग करतात. करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये परिवर्तन. ऐकूया आवाज पुन्हा एकदा बालगावाचा आवाज. टेनिस बॉल क्रिकेटचा अत्यंत टॅलेंटेड कॉमेंटेटर, तितकेच जबरदस्त सिंगर म्हणून त्यांची ओळख आहे आणि आणखीन एक ओळख त्यांची दुर्गप्रेमी म्हणून आहे. आम्ही देखील अनेक गड किल्ल्यांवरती जात असतो. आता जंजिरावरचा आमचा अनुभव अत्यंत वाईट राहिला. जंजिरावरती आम्ही जाताना झेंडे घेऊन गेलो होतो. तिथे आम्हाला रोखण्यात आलं, पण आम्ही त्या विरोधाला भीक न घालता आतमध्ये झेंडे घेऊन गेलो आणि एक व्हिडिओ तयार केला. त्या व्हिडिओने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तो व्हिडिओ व्हायरल झाला. पण बघूया, कारण जंजिरा या किल्ल्याचा इतिहास एक अजिंक्य किल्ला म्हणून राहिलेला आहे. सिद्धींचा कब्जा त्याच्यावरती होता. आधी खरं तर एक भारतीयाने, एक हिंदुस्थानच्या व्यक्तीने त्याची सुरुवात केली होती. लाकडी किल्ला बांधला होता. त्यानंतर आपण बघितलं तर तिथे सिद्धींनी तो कब्जा मिळवला. पुन्हा एकदा पेशव्यांनी तो जिंकला. पुन्हा सिद्धींनी त्याच्यावरती कब्जा केला आणि आजही असं वाटतं की सिद्धींचंच तिथे वर्चस्व आहे. तिरंगाही घेऊन जाऊ देत नाही अशा काही गोष्टी ऐकलेल्या आहेत. तर वळूया आपण मॅचकडे. सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्याच बॉलवरती विकेट महत्वाची. सिनियर आकाश पाटीलला परतावं लागेल मनोजला मैदानाच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती सामन्याला सुरुवात झाली आहे. 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकल्यानंतर डिसिजन प्रॉपरली दिला गेला की आम्ही फिल्डिंग करू आणि पहिल्याच बॉलवरती महत्वाची विकेट. नुकताच ज्यांचा आवाज तुम्ही ऐकला विनोदजी पाटील. खरं तर या गोष्टीची चर्चा मी करणारच होतो. ती व्हिडिओ मीही पाहिली, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर महाराष्ट्रातला आणि भारतातला एकमेव असा राजा ज्या राजाने 16 वर्षामध्ये खरं तर औरंगजेबाचा सगळ्यात आवडता जो किल्ला होता ना, तो किल्ला जिंकला गेला. कारण ज्या अर्थाने आपण अनेक साऱ्या अशा गोष्टी बघितल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झाल्यानंतर त्या संभाजी महाराजांनी खरं तर आचरणात आणल्या. महाराष्ट्रामध्ये वावरत असताना 250हून जास्त लढ्या लढणारा राजा, ज्या लढाईमध्ये एकही वेळा त्यांचा पराजय झाला नाही, तो नाव छत्रपती संभाजी महाराज. त्याने तो किल्ला जिंकत आणला होता. परंतु काहीशा गोष्टी अशा इतिहासामध्ये आहेत की ज्या गोष्टीमध्ये आपली माणसंही त्या ठिकाणी फितूर झाली. त्यानंतर आपण पाहिलं तर कोंडाजी फर्जंडी त्या किल्ल्यावरती खरं तर त्यांनाही कापलं गेलं जिवंत. इतिहास रक्तरंजित आहे. जरूर हा इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेन. परंतु पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. मनोज घाटा मैदानाच्या बाहेर परतलाय. ज्या मनोजने मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे बॅटिंग केली आणि त्याची विकेट पाहिली तर सिनियर आकाश टीमचा कॅप्टन त्याच्या नावावरती राहिली. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये भावेश. 4 ओव्हरची ही मॅच. ओव्हर द विकेट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये इंटर झालाय. ऑन साइडला केसला फटका. हरेशा त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न, परंतु त्या अवाक्या बाहेर. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर.
षटकार. पाटील क्षणावरती दुसरा बॉल राहिला. भावेश क्षणावरती ताकद होती या फटक्यामध्ये. फ्रंट फुटला, थोडासा पाय पुढे नेला, त्यानंतर क्रॉस बॅटरला स्ट्रोक हरीशला बीट करून बॉल बाउंड्रीच्या बाहेर षटकार आलाय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळायचा होता, आता भावेशने थांबवलाय. एक्झॅक्टली बॉल पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलाय. भावेशला ऑन साईडला खेळायचा होता, हुक करायचा होता. याच्या अगोदरचा पूलचा फटका सक्सेसफुल, डिलाइटफुल त्याने बाउंड्रीच्या बाहेर क्रॉस केला. परंतु या बॉलवरती जी गती होती त्या गतीला फेस करू शकला नाही, गती ओळखू शकला नाही आणि दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट फेकत असताना आकाश पाटील समोर भावेशच्या द विकेट. भावेशसाठी हा बॉल ताकदीचा आत्ताही वापर करायचा होता, परंतु जी ताकद आहे ना ती ताकद ज्या वेळेला भावेशने दाखवली गेली ना तर त्या ताकदीला शमवण्याचं सुद्धा काम केलं. आपण नेहमी म्हणत असतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आकाश समोर बघतोय, भावेशच्या बॅटचा आवाज स्पष्ट तुम्हाला येत असेल, तुमच्या कानांपर्यंत बॅट जेव्हा खाली ड्रॅक होते तेव्हा आवाज येत असेल, म्हणून त्यामध्ये गतीमध्ये परिवर्तन करतोय आकाश. पुन्हा एकदा शफल झाले, तिसरा लागोपाठचा डॉट बॉल आकाश पाटील समोर. आता नाकामी ठरलाय वार भावेशचा. एक वार भावेशने केला, 3 वार केले आकाश पाटीलनं. त्यालाही माहिती आहे की प्रेझन्स ऑफ माइंड काय असतं. क्रिकेटचे ऊन पावसाळे झेलल्यात आपण, क्रिकेटमध्ये अप अँड डाऊन्स भोगल्यात आपण, सोसलेल्या भावना त्यालाही माहिती आहेत की कशा दुखावले जातात. त्याच अनुमानाने त्याचे 3 चेंडू तुम्हाला डॉट पाहायला मिळाले. शेवटचा बॉल पुढे आला, आगळा वेगळा फटका, एक सिंगल तर जोडे झाले. सेकंडचा कॉल केलाय बलवंत दळवीच्या अगोदर एक फिल्डर पोहोचला गेला, डावकुऱ्या त्याने फेकलाय, नॉस्ट्रिंगवरती आणि फलंदाज बाद होईल समीर. गरज होती काही रिक्स उचलण्याची, तेच सांगतोय भावेशला समीर, कारण रिक्स उचलायची होती परंतु चुकीच्या वेळेला ही रिक्स उचलली गेली. या ओव्हरमध्ये दुसरा विकेट सांघिक मिळत असताना सफलता. समीर बाद. 1 ओव्हरचा खेळ संपला. 1 ओव्हरमध्ये 2 विकेट, धावा खर्च केल्यात फक्त 7 धावा, 2 विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि दोन्ही जर खेळाडू जर आपण पाहिले गेले ना तर महत्वाचे होते, जे आघाडीला आले होते ते खरतर बाद झाल्यात. आपण चर्चा करत होतो शिवपुत्र संभाजी महाराजांनी केलेल्या लढाया, औरंगजेबाचा सगळ्यात जो धान्य कोठार आणि शस्त्रसाठा आणि दागिने ठेवण्याचा जो ठिकाण होता ना तो म्हणजेच बुऱ्हाणपूर. छत्रपती संभाजी महाराजांनी जेव्हा पहिली लढाई केली तेव्हा बुऱ्हाणपूर हे जिंकलं गेलं. आणि खरं तर शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि त्या काळामध्ये ना शिवपुत्र संभाजी महाराज एक असा राजा होता ज्याने 250हून जास्त लढ्या खेळल्या, जास्त लढला एकी न हारताना. आणि त्यावेळेला खरं तर संभाजी महाराजांना 5 भाषा अवगत होत्या आणि त्या काळामध्ये संभाजी महाराजांना इंग्रजी भाषा सुद्धा अवगत होती. वर्षाचे दुसऱ्या वयात खरं तर आईचं निधन झालं. सईबाई त्यांच्या आईचं नाव. छत्रपती शिवाजी महाराजांची पटराणी, तिचं निधन झाल्यानंतर खरं तर जिजाऊ मातेच्या चालत्या फिरत्या विद्यापीठात संभाजी महाराजांनी शिक्षण घेतलं होतं. सिनियर आकाश पाटीलला समोर फोर्स करण्याचा प्रयत्न, डीप मध्ये जाऊ दिलं नाही, इनफिल्डला अडवला गेला फिल्डरने बॉल. दरम्यान या बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 8. सिनियर आकाशने आपलं काम पूर्ण केलं, कॅप्टनने आपली भूमिका दाखवली गेली आहे. आता खरं तर मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी 3 गोलंदाजांवरती आता ती जिम्मेदारी त्यांनी सोपवली आहे. त्यामधला ज्युनियर आकाश तुम्हाला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल लेफ्ट ओव्हर द विकेट त्यांनी फेकला, पहिल्या बॉलवरती मिळाली आहे सिंगल. आणि आता स्ट्रायकिंग इनवरती तुम्हाला पाहायला मिळेल भावेशसाठी हा बॉल उचलण्याचा प्रयत्न, मागे चालला बॉल, इथं धाव बनवायची आहे. 22 विकेटी धोक्यामध्ये. सिनियर आकाश त्या ठिकाणी त्याचं काम पूर्ण केलं, आता ज्युनियर आकाश त्याचं काम पूर्ण करतोय. जी चुकी भावेशने केली आहे समीरला बाद करण्याची, तशीच चुकी आता या ठिकाणी स्वतःवरती घडत असताना नाराज स्वतःवरती बाद मैदानाच्या बाहेर भावेश. आता ही महत्वाची विकेट भावेशची पडली, तिथे थोडासा अग्रेसिव्हनेस असेल. प्रतीक आलाय नवीन बॅट्समन. यावेळेला उचलला गेला बॉल हवेमध्ये. 1 विकेट अजून मिळू शकते. इन ऍक्शन मध्ये फिल्डर मिड विकेटचे आणि कॅच ड्रॉप.
तुमची सिच्युएशन अतिशय चांगली आहे, मग अशा सिच्युएशनला तुम्ही कॅच ड्रॉप करताय म्हटलं गेलं तर तुम्ही स्वतःला थोडासा कमकुवत करून घेताय. ॲज अ फिल्डर म्हणून तुम्ही डीपमध्ये फिल्डिंग करतायत. इझी कॅच तुम्हाला पकडायला कधी मिळत असते अथवा कधी कधी कठीण झेल तुम्हाला त्या कन्वर्ट करावा लागतात, परंतु ही इझी झेल होती. ती झेल ड्रॉप झाली, तिथे बचावला गेला सुशांत. आता आलाय प्रतीक स्ट्रायकिंग एन वरती, ज्या प्रतीकला 5व्या क्रमांकावरती तुम्ही बघितलंय. ज्युनियर आकाशने आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे षटक हाताळले, फक्त 3च धावा खर्च केल्या त्यांनी या ओव्हरमध्ये. ऑफसमवरती बॉल होता, क्लिअर केलाय, परंतु डीपमध्ये फिल्डर आहेत. कव्हरच्या दरम्यान टप्पा पडला, हातामध्ये उचलला गेला बॉल. दुसरीचा प्रयत्न सुशांतने केला. जरूर प्रतीक ही त्याला सांगत होता की 2 धावा कंप्लीट होतील. त्या अनुमानाने प्रतीकच्या खात्यामध्ये 2 धावा आणि या 2 धावेने टीम आता 12 वरती. सध्या तरी माइंड सायलेंट ठेवून यवई संघ बॅटिंग करतोय, कारण आघाडीचे फलंदाज बाद झाल्यात. हा षटक ज्युनियर आकाशचा थोडासा जास्त कंट्रोलेशन जातोय, त्याच्यामुळे सिंगल डबल्स वरती जास्त कॉन्सन्ट्रेट. नुकतीच कॅच उडाली होती, तिथनं बचावलं गेलं. त्या अनुमानाने सध्या तरी शांत दिमागाने क्रिकेट सुरू आहे. व्हाईट बॉल जरूर वळतील केने सर, कारण पिचिंगच आउटसाइड द ऑफ स्टंप होती, जास्त बाहेर होता चेंडू. पंचांनी घोषित केला व्हाईट बॉल. आता आपण जर पाहिलं गेलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये एकही अनलिगल बॉल नव्हता. या ओव्हरमध्ये सुद्धा एकही अनलिगल बॉल नव्हता. 4 बॉल नंतर म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या इनिंगमध्ये हा एक अनलिगल बॉल आलाय, जो बेनिफिट देऊन गेला टीम यवईला. रिव्हर्स खेळतात, गॅप आहे भरपूर मोठी, आउटफील्ड फास्ट आहे. फिल्डरने पायगती थांबवली गेली, त्यालाही माहित आहे की बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेरच क्रॉस होईल आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. बदललं गेलं, स्वतःला सेट केलं गेलं, इम्प्रूव्ह होतं या फटक्यामध्ये. इम्प्रूव्ह आहे स्ट्रोक आणि चौकार आलाय ज्युनियर आकाशच्या विरोधात. मागे खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर खाली राहिला, नाराज होत्या त्या ठिकाणी प्रतीक. माहिती होतं की बॉल हा जर बॅटच्या रिदम मध्ये आला असता तर बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळाला असता, परंतु घडलं ते जय जोटिंग टीमसाठी चांगलं, विपरीत घडलं ते टीम यवईसाठी. 2 ओव्हरचा खेळ संपला. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये 3 गडे आतापर्यंत गमावले गेल्यात आणि धावा तुम्हाला पाहायला मिळतात 17. रयतेच्या मनावरती, इतिहासाच्या पानावरती राज्य करणारे अनेक सारे राजा आहेत. त्या राजांना महाराष्ट्रामध्ये एक वेगळं स्थान आहे. 2000 शत्रूंशी एकटा लढणारा बाजीप्रभू देशपांडे तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बघितलाय. हात तुटताना सुद्धा शत्रूंशी लढणारा, किल्ला फतेह करणारा वीर तानाजी माळुसरे तुम्ही या महाराष्ट्राने बघितलाय, ऐकलाय. अगदी वाघाला समोर बघून न डगमगता त्याला जिवंत पाडणारा शिवपुत्र संभाजी महाराज तुम्ही या महाराष्ट्रामध्ये बघितलाय. आणि या सगळ्यांना एकत्रित येऊन महाराष्ट्राचं नंदनवन करणारा छत्रपती शिवबा या महाराष्ट्राने बघितलाय. तर त्या क्रीडांगणाचं नावच आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण. आणि क्रीडांगणामध्ये क्रिकेटचा पोषक खेळ हा चालूच असतो. इतिहासामध्ये अनेक साऱ्या अशा गोष्टी आहेत ज्या गोष्टी पाहताच तुमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव जर तुम्ही पाहिलं ना तर इतिहासाच्या आणि रयतेच्या मनावरती राज्य करणारे हे नाव आहे, म्हणून त्यांच्याच नावाने हे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळते. 17 धावा आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. आता आलाय हरेश पाटील ओव्हर नंबर 3 मध्ये. ओव्हर द विकेटने रिव्हर्स, परंतु फिल्डिंग काय दर्जेदार आहे. एका हाताने बॉल अडवला गेला आणि 3 धावा या खेळाडूने वाचवल्या गेल्यात. फिल्डर होते त्या ठिकाणी डीप मध्ये तुम्हाला पाहायला मिळाला फिल्डर राजेश दळवी होते. अगदी त्याने बॉलला पाहिलं, गतीचा विचार केला नाही, बॉल फक्त अडवण्याचा त्याचा धाडस माणूस तुम्हाला पाहायला मिळाला आणि संघाच्या या 3 धावा त्याने वाचवल्यात. ॲज अ फिल्डर म्हणून तुमचं कार्य जेव्हा चांगलं असतं ना तेव्हा टीम मधला उत्कृष्ट खेळाडू तुम्हाला म्हटलं जातं आणि त्याच्यातलाच हा खेळाडू 3 धावा वाचवल्यात आणि टीमची धावसंख्या पाहायला मिळते 18. ओव्हर द विकेटने मागे खेळल्यात. फिल्डर दूरवरती आहेत. टप्पा पडल्यानंतर पोहोचतील का, पोहोचू शकणार नाही. टप्पा पडला, बाउन्स झाला आणि बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग या क्षेत्रामधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. खेळण्याचा प्रयत्न याच्या अगोदरही तुम्ही पाहिला, परंतु ते बीट झाल्यानंतर आता सक्सेसफुल स्ट्रोक हरीशच्या विरोधात त्याचा आलाय.
स्ट्रेट बॅटने समोर खेळलात, फोर्स केलं होतं चेंडूला, डीपमध्ये लॉंग ऑफ आहे त्या ठिकाणी. फिल्डिंग थोडीशी चुकीची झाली, पडल्यानंतर बॉल डायव्हर्ट झाला, दिशा बदलली गेली बॉलने आणि बॉल लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. चौकार. आपल्याला पाहायला मिळते 28. थोडासा पुढे आला, कडा आहे आकाश पाटीलच्या हातामध्ये, ही जल तुम्हाला पाहायला मिळतीये आणि इथनं फलंदाज होईल बाद लागणारा हा झटका चौथा टीम गावदेवी यवईला. सिनेमा सृष्टीतले हे काहीसे चेहरे आहेत ज्या चेहऱ्यांना तुम्ही कधी विसरू शकणार नाही. जसं गायन क्षेत्रामध्ये अलका याज्ञिक, त्याच्यानंतर कुमार सानू यांना तुम्ही बघितलं, भारताची गान कोकिला लता मंगेशकर यांना तुम्ही बघितलं. अशा अनेक साऱ्या गायकांच्या मुखातून अनेक सारे संगीत आणि त्या चित्रपटामध्ये अनेक सारे अभिनेत्री तुम्हाला पाहायला मिळाला. डीजेच्या माध्यमातून 90चे संगीत आता सध्या तरी यायला लागलेत. असेच काहीचे संगीत नक्कीच डीजे मास्टरच्या माध्यमातून तुम्ही ऐकाल. टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गेला संजय, ज्याच्याकडे कॅप्टनची भूमिका असेल आणि तो क्रमांक 6 वरती गेलाय. हरीश पाटीलचा शेवटचा बॉल फेस करतोय, शेवटचा बॉल अगदी रिव्हर्सचा अंदाज. वाटलंही नव्हतं हरीशला की पायात टाकणारा बॉल रिव्हर्सच्या माध्यमातून खेळेल, परंतु कॅप्टन आहे सर सेनापती टीमचा. पहिलाच बॉल फेस करत असताना हरीशचं प्रोडक्टिव्ह षटक थोडंसं मागणं केलं. शेवटच्या बॉलवरती चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपला 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. टीमची धावसंख्या 32, गावदेवी यवई 32 धावा. ओव्हर नंबर 3चा खेळ समाप्त झालाय. हा हिस्टोरिकल प्लेस आहे, कारण जेव्हा आम्ही या क्रीडांगणावरती ना तर सुरुवातीला आम्हाला दुर्गाडी किल्ला लागतो. सध्या तरी दुर्गाडी किल्ल्याचा रिझल्ट सुद्धा आपल्याच बाजूने लागला की तिथे भवानी मातेचं मंदिर आणि ते मंदिर आता कदाचित विस्तारित होईल. म्हणजेच तो विभाग आहे त्या विभागामध्ये आता संध्याकाळी आणि सकाळी रेग्युलरली मित्रांनो आता आरती जरूर होईल. घंटानाथची घोषणा केली होती धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी. तेव्हापासून आपण म्हणू लागलो की हिंदूंची वहिवाट हीच मलंग मुक्तीची पाहत. मलंगडावरती एकमेव असा खरं तर योद्धा होता जो माणसाच्या रूपाला जन्माला येऊन दैवताला पोहोचला, तो म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेब. जर आपण त्यांना धर्मवीर दैवतच मानतो, त्यांनी खरं तर मलंगडाची स्वारी केली होती आणि त्या मलंगडाला मुक्तीचा आता संदेशही मिळतोय. परंतु मलंगडाच्या अगोदर आता आपण दुर्गाडीची मुक्ती बघू शकाल. खेचला फटका, लॉफ केला गेला समोर, परंतु मिस्टामिंग फिल्डर त्या ठिकाणी डाऊन दी बॉल घेतली कॅच. संपला खेळ. फलंदाजाचा 5वा खेळाडू मैदानाच्या बाहेर यावेळेला बाद होतोय प्रतीक. आणि आम्ही नेहमी म्हणत असतो की आता दारापुढे आलेला वासुदेव लोकांना आवडत नाही, आता सांता क्लॉज आवडतो.
त्याच्यामुळे आता भरपूर सारा बदल होत चाललाय नेचरमध्ये सुद्धा आणि माणसाच्या स्वभावामध्ये सुद्धा. एवढा बलवंत दळवी आणि निशाणा बलवंत दळवीचा सटीक असतो, परंतु आता डीप मध्ये बॉल चाललाय. आम्हाला ही शंका आहे की बलवंत दळवीचा हाईट मिस कसा झाला, कारण बलवंत दळवी नेहमी अशा प्रकारे विकेट घेत असतो, परंतु ती विकेट मिळाली नाही. कदाचित 2 धावेचाही प्रयत्न केला नाही. संजयला जास्त स्ट्राईक हवी आहे. संजयच्या रिव्हर्सच्या फटक्याने एक चौकार जरूर मिळाला होता. या बॉलवरती मिळते सिंगल. टीमची धावसंख्या 33-33. बलवंत दळवी राऊंड द विकेटने संजय साठी बॉल टर्न झाला, पडल्यानंतर आतमध्ये आला. विकेट किपरच्या हातामध्ये संजय थोडेसे नाराज, कारण त्यालाही माहिती आहे की येणाऱ्या इनिंग मध्ये त्या धावा आपल्याला रोखायच्या आहेत. टीम जैन देवरुंगकर, सिनियर आकाश, बलवंत, ललित जरूर या टीम मध्ये नसला तरी हरेश आहे जो चांगला स्टार्टअप देत असतो. उचलण्याचा प्रयत्न, ऑफ स्टंपवरून बॉल खेचला गेला, ऑन साइडला चालला डीप मध्ये. सिनियर आकाश त्या ठिकाणी बॉलवरती संजयला स्ट्राईक हवी आहे, त्यासाठी नॉट अगेन सोडली गेली, परंतु ही चपलाई पहा. तुम्ही ताकदीपेक्षा युक्ती श्रेष्ठ नेहमी ऐकली असेल. जिथे ताकद कमी पडते तिथे नेहमी युक्ती लावा. आता ताकद कमी पडली संजयची, बॉल गेला डीप मध्ये. युक्ती होती आकाशकडे, माहिती आहे की संजय स्ट्राईक बदलण्याचा प्रयत्न करेल, त्या अनुमानाने अगदी नॉन स्ट्राईक इनवरती हलूच दिलं नाही. ते म्हणजेच फलंदाज संजयला, आणि तिथे फक्त सिंगल मिळत असताना हा धावपलक आता पाहताय तुम्ही पुढे जात असताना. टीमची धावसंख्या 34. 34 रन स्कोर कार्ड, आणि अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहेत. बॉल हवेमध्ये, फिल्डर आत पुढे, त्याच्या हाताच्या वरून बॉल चालला डीप मध्ये. 2 फिल्डर आल्या समोर. अडवण्याचा प्रयत्न, अडवला गेला बॉल. फेकतात त्या ठिकाणी नॉनस्ट्राईक वरती फेकला गेला बॉल, आणि फक्त 2 धावा मिळतील. रणनीती चांगली होती. कदाचित अभय होते त्या ठिकाणी, त्याने बॉलला उचललं गेलं, फेकलं, तोपर्यंत 2 धावा, आणि 2 धावेने आता टीम 36 वरती. एखादा मोठा फटका, आता संजय तोच विचार करेल. संजय सांगेल रोशनला की एखादा चौकार आला तर 40 वरचं धावपलक बनवावं लागेल टीम जय जोटिंग देवरुंगला. त्यासाठी एखादा मोठा फटका यायला हवा, आणि तो फटका जर आला ना तर कदाचित एक सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतो टीम गावदेवी येवईच्या बाजूने. पण शेवटचा बॉल आहे, कितीचा टार्गेट राहील. राऊंड द विकेटने उचलण्याचा प्रयत्न, स्वतःचा फॉलो थ्रू आहे, अलगद पद्धतीने आले, सॉफ्ट डिसमल मिसल. शेवटच्या बॉलवरती विकेट रोशनची मिळत असताना बलवंत दळवीला. अशा प्रकारे फर्स्ट इनिंग या ठिकाणी संपली. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना टीमची धावसंख्या 36 आणि 37 धावसंख्येचा टार्गेट या मॅच मध्ये बनवायचंय टीम जय जोटिंग देवरुंगला. आता आपण लॉट या ठिकाणी उडवणार आहोत. जान स्पोर्ट्स इताडे आणि या 2 टीम मधला विजय संघ ज्याच्या नावावरती ड्रॉ येईल तो खेळेल जय हनुमान. ड्रॉ येणार नाही तो खेळ जय हनुमान इताडे सोबत, आणि ज्याला बाय मिळेल तो जाईल डायरेक्टली क्वालिफाईड मॅच मध्ये. सो आपण करूयात या ठिकाणी ड्रॉ. आपले मान्यवर उपस्थित आहेत. एका चिठ्ठीवरती नाव असेल बाय, एका चिठ्ठीवरती असेल विजेता संघ. सो आपण बघूयात या ठिकाणी काय घडेल. म्हणजेच जानू स्पोर्ट्स इताडे आणि यातला विजेता संघ, त्यामध्ये आपण करणार आहोत ड्रॉ. दोन्ही टीमचं 12th मॅन आम्ही ड्रॉ करत आहोत. दोन्ही टीमचं 12th मॅन या ठिकाणी उपस्थित राहा. आता जय हनुमान इताडे संघाला सुद्धा ही बाय म्हणजेच ज्याची चिठ्ठी झालेल तो ती बाय, आणि चिठ्ठी ज्याची बाकी राहील तो जय हनुमान इताडे सोबत खेळेल. सो जानी स्पोर्ट्स इताडे म्हणजे तुम्हाला पाहायला मिळेल या सामन्यामधून जिंकेल तो जय हनुमान इताडे सोबत, आणि जानी स्पोर्ट्स इताडे संघाला मिळाली आहे बाय. जानी स्पोर्ट्स इताडे आज खरं तर नशिबाचे दरवाजे त्यांचे बायच्या माध्यमातून खोलले गेलात. एक जय हनुमान इताडे संघाला आपण बायच्या माध्यमातून पुढे चाल दिली होती, परंतु आता बायच्या माध्यमातून जानी स्पोर्ट्स इताडे हा संघ पुढे सरकला. म्हणजे या सामन्यामधून जो विन होईल तो संघ खेळेल जय हनुमान इताडे सोबत. सो कुठे जाऊ नका, एक चांगली रंगत तुम्हाला पाहायला मिळेल. यवई संघ ही तितकाच ताकदीचा संघ, जय जोटिंग संघ सुद्धा तेवढाच कॅलिबरचा, तेवढाच ताकदीचा संघ आहे. त्या अनुमानाने आपण बघूयात की या मॅच मधून कोण विन होईल आणि कोण जय हनुमान इताडे सोबत खेळेल. मी तुर्ता थांबेन मित्रांनो, तुम्ही कुठे जाऊ नका. या स्पर्धेचा आनंद पहिल्या दिवसामध्ये जसा तुम्ही घेतलाय तसं तुम्ही खरं तर घेत राहा. सन्माननीय दत्तू तिसकर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचाही सन्मान आपण थोड्याच वेळात करणार आहोत. त्यांचं आगमन झालेलं आहे, त्यांना विनंती करूयात की मॅचचा आनंद तुम्ही घ्या. सेकंड इनिंगला सुरुवात आपण करू. 37च्या चेसमध्ये बलवंत दलवी आणि हरेश पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली आहे. 37 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील की त्या धावा डिफेंड केल्या जातील
क्रिकेटच्या या कुरुक्षेत्रामध्ये कोणत्या संघाला आज या क्षणाला हे मैदान सोडावं लागेल, कोणता संघ टीम जयानुमा मानिताडे सोबत खेळेल, अशा भरपूर साऱ्या गोष्टी सेकंड इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. पूर्वार्ध कपला उत्तरार्धामध्ये कशा प्रकारे खेळ चालू असेल तो तुमच्या समोर ऐकवण्यासाठी येत आहेत भोपरचे विनोदजी पाटील सर. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच भाग्यश्री म्हात्रे. टार्गेट या ठिकाणी आपण बघतायत 37 आहे. जय जोटिंग देवरुंग या संघासमोर 4 ओव्हरची मॅच आहे आणि रिक्वायर्ड आपण बघितलं 9.25 प्रति ओव्हर मागे रिक्वायर्ड राखायचं आहे. स्ट्रायकिंग एंडला बलवंत, बॉलिंग मार्कवर मनोज. पहिलाच बॉल पायात होता शॉर्ट लेगच्या दिशेने, तिथे क्षेत्ररक्षक वेगाने धावात आले होते. एक धाव इथून कंप्लीट करतायत. एका धावेने अकाउंट ओपन होते बलवंत आणि जय जोटिंग देवरुंगचं. चांगली बॉलिंग राहिली. आपण बघितलं पहिल्या मॅचमध्ये, मागच्या इनिंगमध्ये माफ करा, आकाशने 7 धावा दिल्या, त्यानंतर ज्युनियर आकाशने 10 दिल्या, त्यानंतर हरेशने 15 धावा दिल्या होत्या तिसऱ्या ओव्हरमध्ये. अखेरचं षटकही इकॉनॉमिकल राहिलं बलवानचं, त्यामुळे 36 वरती रोखू शकले. हो पुल करतायत बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क, 6 बॅट्समन साठी बघूया पारितोषिक आलेले. स्क्वेअर लेगला पुन्हा एकदा, यावेळेस टायमिंग तितकं चांगलं राहिलं नाही. फिल्डर आहे डीप मध्ये, एक धाव इथून पूर्ण करतायत. एका धावेने असंख्य धावफलकावरती पुढे सरकते. 8 धावा आपण धावफलकावरती बघतोय. प्रति ओव्हर मागे आपण बघितलं तर 9.25 धावांची आवश्यक गती. आतापर्यंत 8 धावा आले 3 बॉल मध्ये. सुंदर फटका होता मागच्या मॅच मध्ये, मॅन ऑफ द मॅच होता. आपण हरेशला बघितलं होतं. बॉल हवाय, बॉल द्या. आणि 70-70चे चेंडू आपण बघतोय. हे चेंडू आम्ही वीर तानाजी चषक दापोडेच्या स्पर्धेमध्ये बघितले होते आणि 70-70 हा फार कमी वेळेत एकदम यशाची भरारी घेणारा ब्रँड बनत चाललाय. 70-70 लाईव्ह आपण अनेक मोठमोठ्या स्पर्धा बघत असतो. 70-70 अनेक बिग बाश धमाके आणत असतो, मग ते ग्रामीणच्या असतील, ओपनच्या असतील. ही वाहिनी देखील अल्पावधीतच भरपूर प्रसिद्ध झालेली आहे. 70-70चे काही प्रोडक्ट देखील आहेत. टी शर्ट असतील, बॅट्स असतील, कॅप असतील, क्रिकेटसाठी लागणारे सगळे साहित्य तयार करण्यात येतात. आणि इथेही आपण बघतो 70-70चे बॉल. पूर्वी MRA हा बॉल भरपूर प्रसिद्ध होता. त्यानंतर आपण 10X बघितले, निविया बघितले, त्यानंतर खन्नाचा चेंडू देखील भरपूर प्रसिद्ध होता. त्यानंतर कॅप्टन देखील आला होता. कॅप्टन अधूनमधून दिसतो कधीतरी. सध्या निविया, नंतर सिक्सर सुप्रीमो देखील एक ब्रँड तयार झाला होता. आडव्या बॅटने उडवलाय, उंच गेला आणि गेलाय रस्त्याच्या त्या बाजूला. षटकार.
फिल्डिंग जबरदस्त झाली, 2 धावा वाचवल्यात. 100% योगदान काय असं फिल्डरने दाखवलंय. मला वाटतं संजय होते फिल्डर त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग. यावेळेस मिड विकेटला फिल्डरच्या अगदी बाजूने काढलाय आणि आणखीन एक जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, चौका. वरती अजूनही 17 धावांची गरज आहे. सुरुवात जबरदस्त करून दिली आहे बलवंत. पहिल्या मॅच मध्ये तितकी चांगली कामगिरी त्याची राहिली नाही, पण या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने तो चेंडू मिडल करतोय. कॉन्फिडन्स लेवल त्याचा चांगला दिसतोय. टार्गेट फार मोठं नाही आहे, पण बघूया. अजूनही 17 करायच्या आहेत 18 बॉलमध्ये. 4 ओव्हरची मॅच आहे आणि बॉलिंग मध्ये परिवर्तन त्या ठिकाणी बॉलिंगसाठी तयार होत आहे संजय. यांनी आत्ताच फिल्डिंग जबरदस्त केली होती. असं वाटलं होतं की चेंडू बाहेर गेलाच, पण आतमध्ये ढकललं त्याला. व्हॉलीबॉल प्रमाणे चेंडू आत ढकलला. 18 चेंडू 17ची गत आहे. रिक्वायर्ड रेट आपण बघितलं तर 12.67, 5.67, माफ करा. फार दबाव नाहीये त्या ठिकाणी. संजय शॉर्ट रनअपने बॉलिंग करत आहे. फुलटॉस आहे, फिरकावला स्क्वेअर लेगला. फील्ड त्या ठिकाणी जज करतात. वेल जज कॅच. पहिला धक्का, फलंदाज बाद होतोय हरीश. पाटील सिनियर कॅप्टनच्या भूमिकेत त्याला आपण बघितलेले. या स्पर्धेमध्ये संघाचा कॅप्टन म्हणून तो जबाबदारी स्वीकारतोय. मी मागाशीच उल्लेख केला की जिथे सुईने काम होतं तिथे तलवारीची गरज काय. फार मोठं टार्गेट नाहीये, रिक्वायर्ड रेट फार कमी आहे, पण मोठा फटका खेळण्याचा मोह मात्र बॅटरला आवरता येत नाही. काही खेळाडूंची ती शैली असते, त्याच पद्धतीने ते खेळतात. किती धावा पाहिजेत त्याचा विचार न करता लवकर सामना कसा फिनिश होईल यावरती त्यांचा कळ असतो. संजय बॉलिंग मार्कवर. पहिला बॉल फुल टॉस, झेल देण्यास प्रवृत्त केलं. हलक्या हाताने प्लेस करतायत कव्हरच्या दिशेने. एक धाव पूर्ण केले. फिल्डिंग चांगली झाली. एकच धाव मिळेल आणि एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 21 आपण बघतायत. 16 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील आपण बघितलं तर 16 चेंडू. तर 16 विजयासाठी 16 चेंडू मध्ये या ठिकाणी आपण बघितलं तर 16 धावांची गरज आहे. बॉलिंग मार्कवर संजय. राऊंड द विकेट. फुलटॉस कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न सफल झालाय. देवरुंगच्या बलवंतच्या बॅट मधून येतोय देवरुंग साठी हा एक सुंदर कव्हर ड्राईव्ह, चौकार. गरज आहे विजयासाठी. तर मान्यवरांचं आगमन झालेले. सुधीर पाटील यांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये आगमन होते. स्वागत आहे सुधीर पाटील आपला. हो 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 हो, ज्याच्या गुणवत्तेचा नाही अंत, नाव त्याचं बलवंत. पाठवलाय सीमारेषे बाहेर षटकार.
विकेटच्या अगदी समीप आहे. बलवंतचं खरं नाव मला असं माहिती मिळालं की बलवान आहे, पण बलवंत या नावाने देखील तो जास्त क्रिकेटच्या विश्वामध्ये परिचित आहे. संजय पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न, बॅटची एज, बलवंत जशी बॅटला एज लागली तसा नॉनस्टॉप इनने वेगाने धावला आणि त्यामुळे एक धाव पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या धावफलक होती आपण बघतो झालेली ती म्हणजे 33. केवळ 4 धावांची गरज विजयासाठी. सामना वन साइडेड झालाय. आपण बघताय 2 ओव्हर संपन्न झाल्यात, पण 2 ओव्हरमध्ये केवळ विजयासाठी हव्या धावा त्या म्हणजे 4. रिक्वायर्ड 2 आहे. सामना देवरुंगच्या बाजूने पारड जड झालेले, विजयाच्या अगदी जवळ आहेत. बॉलिंग मार्क प्रतीकला आणले. 12 बॉल 2. हवेत आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जाईल. पहिल्या टप्प्यात सीमारेषे बाहेर चौकार. हनुमान इताडे टॉस साठी या. इताडेचे कॅप्टन जय हनुमान इताडे आणि विनिंग टीम देवरुंग जय जोटिंग देवरुंगचे कॅप्टन. लगेच या मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर करूया. आम्हाला निखिल सांगतील. मॅन ऑफ द मॅच ज्याने 7 बॉल मध्ये 24 केल्या तो बलवंत ठरलाय मॅन ऑफ द मॅच. तर बघा डाव्या बाजूला एक रिक्षा पार करण्यात आली. तर रिक्षाची सूर्याची किरण पडतायत. असे खेळाडू कंप्लीट करतायत डगआउट मधले. तर ज्या कोणाची रिक्षा असेल थोडीशी पुढे सरका, थोडीशी ऍडजस्टमेंट करा, कुठेतरी झाडाखाली लावा. खेळाडूंना त्रास होतो. खेळाडूंची कंप्लेंट या ठिकाणी आलेली आहे. तर या टॉस करून घेऊया आपण. पहिले मॅन ऑफ द मॅच देऊया. त्याचे बलवंत मॅन ऑफ द मॅच. 7 बॉल मध्ये 24 ज्याने केलेले आहेत. आणि मॅन ऑफ द मॅच जी ट्रॉफी तुम्ही बघताय ती आम्हाला देण्यात आलेली आहे गणेश यशवंत पाटील समाजसेवक इताडे याचकडून. आणि हा पुरस्कार देण्यासाठी मी इन्व्हाइट करेन तर जगनदादा कोळी यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार द्यायचा आहे. मिरिंडा आहे, कोल्ड ड्रिंक देखील आहे आणि एक सुंदर अशी ट्रॉफी. सुधीर पाटील यांच्या शुभ हस्ते आपण कोल्ड ड्रिंक देऊया. वेल प्लेड जयवंत, वेल प्लेड जय जोटिंग देवरुंग. पुढच्या मॅच साठी शुभेच्छा. आणि दोन्ही कॅप्टननी आता टॉस बॉक्स मध्ये येऊन तयार राहायचंय. जय हनुमान इताडे आणि जय जोटिंग देवरुंग मध्ये आपण करूया टॉस. तर टॉस साठी मी इन्व्हाइट करेन सुधीर पाटील यांना विनंती करेन आपण टॉस साठी या ठिकाणी यायचंय. तर या करूया आपण टॉस. एका बाजूला यजमान, दुसऱ्या बाजूला फावणे एकमेकांचे शेजारी आहेत. देवरुंग गाव देखील अगदी समोरच आहे. कॉल इताडेचा असणार आहे. माहिती कॉइन ग्रामस्थ मंडळ इताडे आणि जय हनुमान स्पोर्ट्स इताडे असं लिहिण्यात आले. तर जय हनुमान स्पोर्ट्स इताडे कॉल आहे आणि आलाय ग्रामस्थ मंडळ इताडे. मान्यवरांना विनंती करून आपण स्थानापन्न व्हायचं. डिसिजन विचारून फक्त फिल्डिंग येणार. फिल्डिंग करतोय. संघाची जी कामगिरी होते किती समाधानी आहेस? खूप समाधान आहे. असंच केलं राहू त्यांनी. जय हनुमान इताडेला हरवणं सोपं काम असेल का? कठीण आहे. त्यांची गेम चांगली चालते. बाकी स्क्वॉड मध्ये काय बदल आहे का? नाही आहे तो स्क्वॉड आहे. ठीक आहे. आकाश सांगितले की सेम स्क्वॉड असणार आहे, काही बदल नाहीये. टॉस जिंकून फिल्डिंग करतायत देवरुंग आणि जय हनुमान इताडेला करायचे बॅटिंग. ओळूया कॉम बॉक्स मध्ये करूया परिवर्तन. हे ऐकूया आवाज ज्यांचा आवाज अगदी पहिल्या मॅच पासून आपण ऐकतायत आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या आवाजाने रंग भरलेले, आपल्या अत्यंत सुंदर समालोचनाने सगळ्यांची मन जिंकलेले असे भागेश म्हात्रे, मॅन फ्रॉम भाल, मलंगड, ठाणे. ऐकूया आवाज भागेश म्हात्रे यांचा. धन्यवाद.
थँक्यू सो मच विनोद पाटील सर. यदा यदा य धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि योगे योगे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये लिहिलेल्या खरं तर या ओवी, श्रीमद भगवद्गीता हा खरं तर तुम्ही वाचण्यासाठी किंवा त्याचा अर्थ मिळवण्यासाठी जर तुम्ही गेलात ना, तर तुम्हाला असंख्य सारे असे शब्द मिळतील ज्या शब्दांमध्ये खरं तर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी कठीणी वाटतील. परंतु अनेक सारे असे युवक आहेत, अनेक सारे असे ज्ञानी आहेत ज्यांनी श्रीमद भगवद्गीता ही खरं तर सोप्या पद्धतीने सांगितली. त्या सोप्या पद्धतीने सांगण्यामागचं खरं तर एकमेव कारण की जसं युद्धाच्या रणांगणामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितलेली ही श्रीमद भगवद्गीता खरं तर युद्ध चालू असताना ती श्रीमद भगवद्गीता लिहिलेली आहे. आणि भरपूर साऱ्या आपल्या हिंदू युवकांना माहीत नाही की अजून खरं तर आपल्या हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता आहे. तुम्ही एखाद्या खरं तर मुस्लिम भावाला विचारा की त्यांचा धार्मिक ग्रंथ कोणता आहे, ते लगेचच सांगतील की आमचा कुराण. तुम्ही एखाद्या ख्रिश्चन भावाला विचारा की त्यांचा ग्रंथ कोणता, ते लगेच सांगतील बायबल. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये असे बहुतांश हिंदू आहेत की त्यांना अजूनही माहीत नाही की आपला हिंदूंचा धार्मिक ग्रंथ कोणता आहे. तो आचरणात आणणं ही लांबचीच गोष्ट राहिली. परंतु मित्रांनो, आपल्या हिंदूंचा धार्मिक ग्रंथ हा खरं तर श्रीमद भगवद्गीता आहे. आणि ही श्रीमद भगवद्गीता स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून पांडुरंग शास्त्री आठवले यांनी खरं तर ती सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत स्वाध्याय केंद्राच्या माध्यमातून सांगितली. या सगळ्या गोष्टी सांगणं महत्त्वाच्या आहेत, कारण आपल्या आजूबाजूला भरपूर सारे कार्य असतात. त्याच्यामध्ये तुम्ही खरं तर बैठक हे कार्य तुम्ही पाहिलं, त्याच्यामध्ये हे ज्ञान सांगितलं जातं. स्वाध्याय परिवार त्यांच्या माध्यमातून ज्ञान सांगितलं जातं. सत्संग हाही एक कार्य आहे, त्या कार्यामध्ये सुद्धा तुम्हाला भगवंताप्रती श्रद्धा ही सांगितली जाते. आणि भगवंताप्रती श्रद्धा ही असणं खरं तर खूपच महत्त्वाचं आहे. कारण आता थोडीशी काही गोष्ट आपल्यामध्ये झाली ना, तर आपण लगेचच बोलतो की कुठे आहे देव. भगवंत आपल्या हृदयामध्ये आहे. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये असे आहे की सर्वस्यचाहम हृदय संनिविष्टो, भगवंत तुमच्या हृदयामध्ये आहे. परंतु आता भगवंताप्रती ही श्रद्धा थोडीशी कमी होत चालली आहे. खरं तर श्रीमद गीतेमधल्या या ओवी सांगण्याचा एकमेव कारण की युद्ध कोणतेही असो, मग ते धर्माचं युद्ध असो की क्रिकेटचं युद्ध असो, त्या युद्धनीती करत असताना तुम्हाला भरपूर साऱ्या अडचणी येत असतात आणि त्या अडचणींमधून तुम्ही पुढे जाता. तसंच हे क्रिकेटचं परिपटलं असतं. खरं तर क्रिकेट हा भावनांनी भरलेला खेळ. या ठिकाणी भावना दुखावल्या जातात, सुखावल्या जातात. क्रिकेट इज अ गेम ऑफ इमोशन. आणि आजच्या दिवसामध्ये हा इमोशन क्रिकेटचा खेळ तुम्ही पाहिला आहे. त्या अनुमानाने आता हे युद्धाचं रणांगण आहे. भारताच्या भूमीवरती एक सृष्टीला वाचवण्यासाठी सुद्धा तुम्ही युद्ध बघितलं, ज्या ठिकाणी भगवंत स्वतः म्हणतात की सज्जनांचा